जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या जी काही शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा आपल्याला येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा जो काही प्रश्न सध्या विचारला जातो पेसापद भरती संदर्भात. कारण पेसापद भरतीची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही नेमकी या ठिकाणी शिक्षक भरती 2025-26 मध्ये सध्या बघा या ठिकाणी होणार आहे किंवा नाही. कारण 2022 पासून आपल्याला माहिती आहे की जी काही कोर्ट केस झाली होती, कोर्ट केस नंतर महत्वाचं या ठिकाणी जे काही माननीय कोर्टांनी आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आला आहे. जी काही पदभरती असेल तर ती पदभरती या ठिकाणी 50% संदर्भात महत्वाचे आदेश देखील देण्यात आले. आणि त्यानंतर कालांतराने या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल तर त्यांच्या वतीने पेसापद भरती संदर्भात ज्या काही सध्या बघा सूचना असेल, मार्गदर्शक ज्या काही गाईडलाईन्स आहे तर त्या सध्या बघा देण्यात आल्या होत्या. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या या ठिकाणी 4 मे 2026 ला एक महत्वाचं बघा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने एक पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलेलं होतं. आणि हे जे पत्र होतं हे पत्र म्हणजे या ठिकाणी प्रति तुम्ही बघू शकतात. संपूर्ण जे काही अप्पर ह्या ठिकाणी मुख्य सचिव असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी गृह विभागाचे मंत्रालयीन जे काही अप्पर मुख्य सचिव असेल, त्यानंतर इथं महसूल विभागाचे ह्या ठिकाणी सचिव असेल, प्रधान सचिव असेल ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव असेल, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे ह्या ठिकाणी प्रधान सचिव असेल, असे ह्या ठिकाणी बघा आदिवासी विकास विभागाचे सचिव असेल, संपूर्ण सहाय्यक आयुक्त असेल नाशिक, अमरावती, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नागपूर, ह्या संपूर्ण बघा ह्या ठिकाणी अधिकारी वर्गांना हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं. आता ह्या पत्राचा नेमका विषय काय होता तर इथे पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना सध्या बघा इथं इश्यू करण्यात आल्या होत्या. म्हणजे जे काही माननीय कोर्टांनी आदेश दिला होता त्याच्यानुसार इथं सध्या पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक इथं सूचना देण्यात आल्या होत्या. आता ह्या ज्या सूचना आहे तर ह्या सूचना म्हणजे इथं बघा सामान्य प्रशासन विभागाचा 11/2/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने आपणास खालील प्रमाणे सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे जे काही पदभरती होणार आहे तर ती पदभरती बघा कशा पद्धतीने, कोणते निकषानुसार, किती पद कशा पद्धतीने येणार त्यानुसार ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्यात बघा ह्या ठिकाणी महत्वाची जी काही पहिल्या क्रमांकाचं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या बघा इथं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. कारण ह्याच्यानुसार जी काही पदं येणार आहे तर ती पदं कशी येणार आहे तर इथं बघा पेसा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे त्या क्षेत्रातील मंजूर पदे व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा अधिक म्हणजे 50% पेक्षा अधिक व 25% ते 50% मधील लोकसंख्येचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील मंजूर पदे याप्रमाणे मंजूर पदाची विभागणी सध्या बघा करावी. म्हणजे जी काही पदं आहे तर ती पदं नेमकी कशा पद्धतीने मंजूर करावी तर ते आदिवासी क्षेत्रामधली जी लोकसंख्या आहे म्हणजे एखाद्या समजा एखाद्या पंचायतमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये जी काही त्यांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये इथं बघा जे काही टप्पे करण्यात आलेले आहे ह्याच्यानुसार एक म्हणजे 25% पेक्षा कमी, बरोबर. त्यानंतर दुसरं जे आहे 25% पेक्षा अधिक आणि तिसरं जे आहे 25 ते 50% मधील लोकसंख्या. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा जो काही म्हटलेलं आहे त्याच्यानुसार लोकसंख्येप्रमाणे इथं मंजूर जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा त्या ठिकाणी विभागणी होणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी 11/2/2026 हा शासन निर्णय आहे. ह्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण बघा जी काही गाईडलाईन्स होती तर ती गाईडलाईन्स सध्या बघा इथं देण्यात आली. त्याच्यात काय म्हटलेलं आहे की जो काही 11/2/2026च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमाती लोकसंख्या 25% पेक्षा अधिक असलेल्या म्हणजे या ठिकाणी अधिक जर असेल तर अशा क्षेत्रामध्ये 17 संवर्गातील जी काही अनुसूचित संवर्गातील एकूण मंजूर पदाच्या 50% पदे अनुसूचित जमातीकरिता व 50% पदे राखीव प्रवर्गाकरिता या ठिकाणी मागासवर्गीय कक्षाने आरक्षण निश्चित सध्या करायची आहे. म्हणजे इथे जी काही पदभरती आहे तर ती ज्या गावामध्ये किंवा ज्या ठिकाणी बघा या ठिकाणी लोकसंख्या जी आहे अनुसूचित जमातीची एसटी प्रवर्गाची लोकसंख्या 25% पेक्षा जर अधिक असेल तर अशा ठिकाणी पदभरती जी आहे तर ह्या ठिकाणी बघा एकूण मंजूर पदाच्या 50% जी आहे तर ती एसटी प्रवर्गातून आणि 50% जी आहे ती ह्या ठिकाणी अराखीव प्रवर्गातून सध्या बघा पदभरती सध्या करायची आहे. आता त्याच्यानुसार ह्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी काही सध्या ह्या जी आर नुसार किंवा ह्या पत्रानुसार या ठिकाणी माहिती तुम्हाला झाली असेल की जी पदभरती होणार आहे तर ती लोकसंख्येच्या ह्या ठिकाणी बघा जे प्रमाण असेल त्याच्यानुसार पदभरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये नेमकं जी काही येणारी पदं आहेत 17 संवर्गाची तर ती पदं नेमकी कशा पद्धतीने आपल्याला येऊ शकतात. कारण बऱ्याचशा जिल्हा परिषदमध्ये जे पेसा क्षेत्र जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या जर बिंदू नामावल्या आपण 17 संवर्गामधून एखाद्या या ठिकाणी संवर्गाची जर बघितली, उदाहरणार्थ आता शिक्षक भरती संदर्भात बिंदू नामावली जर बघितली
तर काही जिल्हा परिषदमध्ये आपल्याला 0 पदं देखील सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशीच तुम्हाला एक सध्या बिंदू नामावली या ठिकाणी दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की जी काही पेसा पदभरती संदर्भात ह्या ठिकाणी जी सध्या स्थिती आहे ती नेमकी काय असणार आहे. तर इथं आपण एक शिक्षकांसंदर्भात जी काही पदभरती होणार आहे त्या संदर्भात बघा इथं एक पेशा क्षेत्रातील बिंदू नामावली संदर्भात एक अहवाल सध्या बघा इथं तुम्हाला दिसतोय. हा अहवाल कधीचा आहे तर 16/6/2026 म्हणजे आताचा लेटेस्ट अहवाल आहे. हा जिल्हा परिषद चंद्रपूर संदर्भात या ठिकाणी बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही गाईडलाईन्स देण्यात आलेली आहे बरोबर 25%, 25 ते 50% आणि 50% अशा पद्धतीने जी गाईडलाईन्स होती त्याच्यानुसार इथे पदभरती संदर्भात या ठिकाणी बघा प्राथमिक शिक्षण सेवक संदर्भात जी काही पदं आहे तर ती 100% सरसेवा पेसा क्षेत्रातील आरक्षणानुसार ह्या ठिकाणी बिंदू नामावली बनवण्यात आलेली आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे जे काही 11 फेब्रुवारी 2026चा बघा इथं रेफरन्स देण्यात आलाय त्या पत्रामध्ये देखील होता आणि 4 मे 2026चं एक महत्वाचं माननीय उपसचिवांचं पत्र होतं. हे दोन सध्या संदर्भ देण्यात आलेले. आता याच्यामध्ये एकंदरीत जी काही पेसा क्षेत्रासंदर्भात बघा ह्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील जी काही पदं असेल, मंजूर पदे असेल, कार्यरत पदं, त्यानंतर रिक्त पदं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती देण्यात आली. मग ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय असणार आहे, जी काही सध्या बघा परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब हे जे काही 2 परिशिष्ट आहे, तर ह्या परिशिष्टामध्ये संपूर्ण जी काही पदं आहे, तर त्या पदांचा घोषवारा देण्यात आलेला असतो. बरोबर. आता ह्या ठिकाणी तुम्हाला परिशिष्ट ह्या ठिकाणी पहिलं जे असेल अपरिशिष्ट तर ते दाखवतो ह्या ठिकाणी तुम्हाला दुसरं जे परिशिष्ट आहे ब परिशिष्ट इथं दिसतंय बरोबर. तर ह्याच्यात पहिले आपण अपरिशिष्ट बघूया. आता पहिल्या परिशिष्टामध्ये नेमकं काय माहिती दिलेली असते त्या जी आर नुसार ह्या ठिकाणी बघा अनुसूचित जमातीची लोकसंख्या 50% पेक्षा अधिक बरोबर. त्यानंतर 25 ते 50% पर्यंत आहे अशा गावातील 50% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भरवायची असतात बरोबर. आणि त्याच्यानुसार ह्या ठिकाणी जी काही आरक्षण आणि बिंदू नामावली तयार करण्यात आली म्हणजे जी काही 50% पेक्षा अधिक जर असेल लोकसंख्या व 25 ते 50% पर्यंत जर असेल तर अशा गावामध्ये 50% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून सध्या बघा भरण्यासाठी या ठिकाणी आरक्षण निश्चित करण्यात आलंय. म्हणजे अशी जर ह्या ठिकाणी बघा सध्या स्टेटमेंट असेल म्हणजे अशा पद्धतीने जर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये अशी स्टेटमेंट असेल 50%ची 50% लोकसंख्या असेल बरोबर. तर त्याच्यामध्ये पदं किती येतात तर ते तुम्हाला इथे एक अंदाज येईल. तर इथं तुम्ही बघू शकता ही संपूर्ण बिंदू नामावली तुम्हाला दिसते बरोबर. म्हणजे इथे या ठिकाणी बघा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा भज ब भज क ड बरोबर. त्यानंतर विजा भज विमाप्र इमाव बरोबर. तर हे संपूर्ण या ठिकाणी अराखीव म्हणजे संपूर्ण ओपन पर्यंत इथं हे पदं देण्यात आलेली बरोबर. आता ह्याच्यामध्ये जी काही पदांची लोकसंख्येप्रमाणे ह्या ठिकाणी बघा जी काही रचना आहे तर ती केलेली आहे. आता इथे बघा मंजूर पदे आहे, भरलेली पदं, त्यानंतर 4/5/2026 रोजी रिक्त पदं म्हणजे त्या तारखेपर्यंत रिक्त पदं किती होती. त्यानंतर ह्या ठिकाणी संभाव्य जी काही भरावाईची पदं आहे बरोबर म्हणजे 31/8/2026 पर्यंत जी काही भरावाईची पदं आहे तर त्यांची आकडेवारी. त्यानंतर एकूण ह्या ठिकाणी रिक्त पदं आणि पेसा क्षेत्रातील अधिंक्य असलेले जी काही नॉन पेसा क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपातील पदं. तर इथं तुम्ही जी काही पदं आहे तर ती पदं तुम्हाला बघा काही ठिकाणी तुम्हाला 0 दिसतंय, काही ठिकाणी काही आकडेवारी दिसते बरोबर. म्हणजे ही लोकसंख्येनुसार त्या त्या ह्या ठिकाणी प्रवर्गाची पदं दिसत आहे. तर आपल्यासाठी महत्वाचं पेसा क्षेत्रातील जी काही पदं आहे तर ती पदं इथं तुम्ही बघू शकता. अनुसूचित जमाती बरोबर म्हणजे 50% या ठिकाणी पदं अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाला इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता की जी काही मंजूर पदं किती होती ह्या जिल्हा परिषदमध्ये 139 पदं होती. भरलेली पदं किती 139 बरोबर. म्हणजे इथे पूर्ण 100% भरलेली पदं आपल्याला 50% मध्ये पाहायला मिळत आहे. मग ह्याच्यामध्ये जी काही रिक्त पदं आहे तर ती 0 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आणि पुढचं जर कॉलम बघितला की जी 31/8 म्हणजे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत या कालावधीत संभाव्य भरायची पदं तर ही 0 इथं आहे. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की जी काही जिल्हा परिषद या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तर ह्या जिल्हा परिषदमध्ये सध्याच्या घडीला इथं 0 पदं बिंदू नामावलीमध्ये आहे. तर मग जी काही पेसाची वेकेन्सी आहे तर ती कशा पद्धतीने पुढे येऊ शकते बरोबर. तर त्याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. जर 0 पदं असेल आणि इथं संपूर्ण पदं जर भरली गेली असेल तर साहजिक आहे पुढे जी काही जाहिरात असेल तर त्याच्यामध्ये पदं देखील सध्या आपल्याला पाहायला मिळणार नाही. आता हे तर 50% संदर्भात झालं. पुढे तुम्हाला परिशिष्ट ब दाखवतोय बरोबर. तर ह्या परिशिष्टमध्ये तुम्ही बघू शकता. आता इथं काय म्हटलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील गावामध्ये जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे अशा गावातील 25% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भरावायचं आरक्षण आणि बिंदू नामावली. आता हे जी काही 25% सध्या बघा पदं असणार आहे तर त्या पदांमध्ये आपला जो काही वाटा असणार आहे तर तो किती असणार आहे तर ते तुम्हाला इथं दिसतंय बरोबर. कारण ह्याच्यामध्ये अतिरिक्त देखील झालेले पदं पाहायला मिळत आहे. तर इथं
अनुसूचित जमातीची 25%, बरोबर. तर ह्या ठिकाणी बघा अनुसूचित जमातीची 25%. 25% मध्ये किती पदे येतात आपल्याला? इथं मंजूर पदे आहे 42, भरलेली पदं 30, म्हणजे ह्या ठिकाणी जवळपास या ठिकाणी बघा 4/5/2026 ला 12 जे आहे तर ते मायनस झालेली, बरोबर. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही 12. त्यानंतर जी काही संभाव्य भरावायची पदे आहे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत, तर ती इथं 0 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत रिक्त पदं मायनसमध्ये 12 इथं सध्या दिसत आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात जी काही भरलेली पदं आहे तर ती 12 पदं असणार आहे, बरोबर. नॉन पेसा क्षेत्रातील समायोजनाने तात्पुरत्या स्वरूपात भरलेली 12 पदं समायोजनाने भरलेली आणि एकूण भरावायची रिक्त पदं 0 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एसटी प्रवर्गाला कोणत्याही प्रकारचं पद सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. तसंच इतर जे काही प्रवर्ग आहे त्यांना देखील या ठिकाणी बघा जी काही पदं आहेत 2, 5, 10 अशा पद्धतीने इथं पाहायला मिळत आहे. सर्वसाधारण आपल्याला जी काही वेकेन्सी आहे तर ही 50% जी काही सध्या बघा ह्याच्यामध्ये आपल्याला एसटी प्रवर्गाची वेकेन्सी यायला पाहिजे, परंतु काही ठिकाणी संपूर्ण वेकेन्सी अशा पद्धतीने भरली गेलेली आहे आणि बिंदू नामावली संदर्भात अशी अपडेट सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी आपापल्या जिल्हा परिषदमध्ये अशी परिस्थिती आहे का तर ते देखील तुम्ही चेक करा, जेणेकरून इथं जिल्हा परिषद चंद्रपूर संदर्भात एक बिंदू नामावली संदर्भात जो काही अहवाल आहे तर त्या अहवालामध्ये पदं जी आहे तर ती पदं आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतात. कारण जो काही या ठिकाणी कोर्टाने जो आदेश देण्यात आलाय 50% पेक्षा अधिक 25 ते 50% पर्यंत लोकसंख्या आणि ह्या ठिकाणी 25% पेक्षा जी काही लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 25% पेक्षा कमी लोकसंख्या असे जे 3 क्रायटेरिया आहे त्याच्यानुसारच आता बिंदू नामावली तयार होणार आणि शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर आपापल्या पद्धतीने आपापल्या जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही नेमक्या वेकेन्सी कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात त्या संदर्भात तुम्हाला माहिती सध्या बघा होणार आहे. कारण हे महत्त्वाचं पत्र जे आहे तर हे गाईडलाईन्स तुम्हाला इथं बघा लक्षात येईल. हे संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होईल. तर पेसा पदभरती संदर्भात थोडासा या ठिकाणी बिकट परिस्थिती आलेली आहे अशा पद्धतीने आपण इथं म्हणू शकतो. कारण काही जिल्हा परिषदमध्ये वेकेन्सी त्या ठिकाणी कमी प्रमाणात आहे, काही ठिकाणी 0 प्रमाणात आहे, काही ठिकाणी बऱ्यापैकी वेकेन्सी सध्या बघा असणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. कारण जो काही आदेश आहे तर त्या आदेशानुसारच आता या ठिकाणी संपूर्ण पदाची विभागणी जी असेल तर ती अशा पद्धतीने लोकसंख्येच्या स्वरूपात जी काही टक्केवारी देण्यात आली तर त्या टक्केवारीनुसार सध्या आपल्या एसटी प्रवर्गाला नेमके किती टक्के या ठिकाणी बघा पदं येतात 50% मधून, तर ती सध्या बघा आपल्याला जोपर्यंत बिंदू नामावली सध्या इथं येत नाही तोपर्यंत माहिती होणार नाही. तर सध्या ही जिल्हा परिषद संदर्भात महत्त्वाची बघा माहिती होती. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, एसटी बांधवांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे देखील आपण अपडेट तुम्हाला वेळोवेळी देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.